ठरलं तर मग या मालिकेच्या 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता आश्रमामध्ये 1-2 नाही तर एकूण 3 पुरावे मिळालेले आहेत. त्याच्यापैकी पहिला पुरावा पडताळणी करण्यासाठी अर्जुन आणि सायली प्रीतीच बुटीकमध्ये आलेली आहेत आणि आता त्याच बुटीकमध्ये साक्षीबद्दलचा खूप महत्त्वाचा पुरावा अर्जुनला मिळालेला आहे. त्या बुटीकच्या मालकिणीने जी गोष्ट सांगितली ती गोष्ट आता साक्षी विरोधात पुरावा म्हणून जबरदस्त उपयोगाला आले आणि उरलेले 2 पुरावे काय आहेत त्याच्यामुळे कुणाकुणाची भांडी फुटणार हे या व्हिडिओमध्ये पाहू. 17 ऑक्टोबरच्या भागामध्ये सायली खूपच भावूक झालेली असते आणि आता ती मधुभाऊंच्या बहिणीचा फोटो हातामध्ये घेऊन रडत असते आणि ती सांगत असते, निराधार मुलांना छत मिळावं हे तुमचं स्वप्न होतं ना, हे तुमचं स्वप्न भंग पावत आहे. हे तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी झटत आहोत. त्यासाठी तुमचा आशीर्वादाची गरज आहे. तुम्ही आमच्या पाठीवरती भक्कम आशीर्वाद ठेवा तरच हे स्वप्न पूर्ण होईल. असं म्हणत सायली बिचारी रडत असते आणि तिची ही अवस्था बघून अर्जुनला खूप वाईट वाटत असतं. एकतर वेळ कमी असतो आणि त्यातच सायली खूप इमोशनल झालेली असते. कारण आश्रमात इतक्या दिवसानंतर आल्यावरती प्रॅक्टिकल सायलीला होणं जमतच नसतं की फटाफट गेले आणि आपण आता फटाफट इकडे पुरावे शोधूया. सायलीला हे काही जमतच नसतं. त्यामुळे सायली आता या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ असते. अर्जुन तिच्याकडे पाहत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन एवढं भावनिक होऊन तुला चालणार नाहीये. सायली बहिणीला समजाव, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आत्ता भावनिक झालास तर या सगळ्यामध्ये हे 6 तास कसे निघून जातील तुला समजणार सुद्धा नाही. यावरती अर्जुन सायलीकडे येतो. सायलीकडे आल्यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा तुमच्या भावना मला कळतायत, पण आपल्याकडे फार वेळ नाहीये ना. आपल्याकडे फक्त 6 तास आहे. या 6 तासामध्ये पुरावे शोधायला पाहिजेत. त्यामुळे आपण ना कामावरती कॉन्सन्ट्रेट करूया का? यावरती सायली म्हणते, हो अर्जुन सर. असं म्हणत अर्जुन आणि सायली, चैतन्य हे तिघेही जण आता सगळं शोधण्यासाठी लागतात सगळीकडे. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, मी तुम्हाला पहिले मधुभाऊंच्या खोलीत जायला सांगतो. मधुभाऊंच्या खोलीमध्ये तिकडे खून झाला ना, तिजोरी पण तिकडेच आहे, पेपर पण तिकडेच होते आणि खून पण तिकडेच झाला. तर तुम्ही एक काम करा, आधी मधुभाऊंच्या रूममध्ये तुम्ही जा आणि तिकडे शोधा, मी तोपर्यंत इकडचं शोधतो. असं म्हणत आता सायलीला ग्लोव्ज देऊन अर्जुन तिला मधुभाऊंच्या खोलीत पाठवतो. मधुभाऊंच्या खोलीत आल्यावरती सायलीला खूप आनंद होतो. बऱ्याच दिवसानंतर आश्रमातील एक कप्पा आणि कप्पा सायलीला फिरायला मिळत असतो. त्यामुळे सायली पुरावे शोधता शोधता या सगळ्याचा सुद्धा आता आनंद घेत असते. त्याच वेळेला सायली थोडंसं खाली वाकून पाहते. तिला काहीतरी एक पडलेली गोष्ट दिसते. सायली कपाट उघडते, कपाटामध्ये काही आहे का ते पाहते, पण कपाटामधले सगळे पुरावे, सगळे कागदपत्र हे घेऊन गेलेले असतात पोलिसांनी हे तपास करताना पुरावे म्हणून घेऊन गेलेले असतात. त्यामुळे सायली आता इकडे तिकडे पाहते तर कपाटाच्या खाली एक चुरगळून पडलेला कागद तिला सापडतो. आता ती खाली वाकून तो कागद काढण्याचा प्रयत्न करत असते. तो कागद काढत असताना सायलीला हात तिथपर्यंत पोचत नाही. मग तिकडे एकाची वस्तू घेऊन आता सायली तो कागद काढते. सायलीने तो कागद काढल्यावरती आता तिच्या हातामध्ये तो कागद येतो खरा, पण तो काय आहे अजून तिला समजत नाही. पण नक्कीच काहीतरी उपयोगाला येणार आहे हे मात्र तिला समजतं आणि हे समजल्यामुळे सायली आता प्रत्येक एव्हिडन्स जपून ठेवायचा या कारणासाठी तो कागद ठेवून देते. तो कागद ठेवल्यावरती आता दुसरीकडे अजून काही मिळतंय का हे शोधायला लागते. अर्जुन किचनमध्ये येतो. किचनमध्ये आल्यावरती अर्जुन तिकडे काही भेटतंय का हे पाहायला लागतो. तोपर्यंत चैतन्य गार्डनमध्ये आणि बाहेरच्या एरियामध्ये काही वस्तू सापडतायत का हे शोधत असतो. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत असतो, पण पुरावे काही हवे तसे किंवा पाहिजे तसा काही मिळत नसतो. तोपर्यंत अर्जुन इकडे खाली वागतो आणि तिकडे कुठे काही कानाकोपऱ्यात पडलंय का हे पाहत असताना चैतन्य येतो आणि अर्जुन, ऑलमोस्ट गार्डन आणि बाहेरचा सगळा एरिया मी पाहिला रे, मला तर बाहेर काही दिसलं नाही. मला आता होप्स हरल्यासारख्या वाटत आहेत. मला खूपच भीती वाटत आहे की इतकं सगळं करून आपल्याला पुरावा सापडेल ना. यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, हे बघ होप्स हारलो ना तर आपण इथेच अर्धी लढाई हरल्यासारखं होणार आहे. त्यामुळे अर्धी लढाई आता आपल्याला अजून जिंकायची आहे की नाही. त्यामुळे ही लढाई जिंकण्यासाठी आपल्याला तयारी करायला पाहिजे आणि
घ्यायलाच पाहिजे असं म्हणत अर्जुन आता हार न मानता काही ना काहीतरी पुरावे आपल्याला सापडणार या आशेने सगळं आश्रम धुंडाळत असतो. आश्रम इकडे तिकडे धुंडाळत असताना अर्जुनला अजून एक महत्वाचा पुरावा आता मिळणार असतो. अर्जुन कोणतीही आशा सोडायला तयार नसतो, कारण 1.5 वर्षामध्ये पोलिसांच्या अनेक फेऱ्या झाल्या असल्यामुळे सहज वरवर दिसणारा कोणताही पुरावा आपल्याला मिळणार नाही, तर कानाकोपऱ्यामध्ये अडकून वगैरे पडलेला असाच पुरावा आपल्याला मिळेल हे आता अर्जुनला माहिती असतं. त्यामुळे वरवरचे पुरावे न शोधता कानाकोपरे अगदी नीट तपासून अर्जुन हे सगळं करत असताना अर्जुनची नजर एका ठिकाणी जाते आणि तो चैतन्याला बोलवतो. चैतन्याला म्हणतो, चैतन्य लवकर इकडे ये, इकडे काहीतरी अडकलंय. आणि मग तो सायली लवकर या असं म्हणत सायलीला पण आवाज देतो. सायली तिकडे येते. अर्जुन म्हणतो, तुमच्या केसामधली केसाची एक पिन काढून द्या बरं. मग सायली आपल्या केसाची पिन काढून अर्जुनला देते. अर्जुन ती पिन घेतो, ती पिन सरळ करतो आणि त्या पिनने तो आता तिकडे भिंतीमध्ये एका फटीमध्ये भिंतीच्या एका कोपऱ्यामध्ये असलेल्या छोट्याशा फटीमध्ये अडकलेली चमकीली एक गोष्ट असते, ती चमकीली गोष्ट काढण्याचा प्रयत्न करतो. बराच वेळ त्या पिनने खरडून आतमध्ये फसलेली ती चमकीली वस्तू अर्जुन काढतो आणि चमकणारी वस्तू काढल्यावरती अर्जुनला कळतच नाही की हे काय आहे ते. म्हणजे ते चमकणारी वस्तू ही सोन्याची असते आणि महागडं काहीतरी असतं. त्यामुळे अर्जुन म्हणतो, हे काय आहे? यावरती चैतन्य म्हणतो, अरे हा तर कसला तरी सोन्याचा तुकडा आहे. यावरती आता अर्जुन म्हणतो, पण हा तुकडा कसला आहे? यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो, अरे आश्रमात इतक्या साऱ्या बायका होत्या की नाही, या सगळ्या बायकांच्या कसला तरी हा तुकडा पडला असेल. यावरती सायली म्हणते, हा तर सोन्याचा तुकडा आहे आणि आश्रमामध्ये आमच्याकडे तसं सोनं वगैरे असणं कठीण. म्हणजे कुणाकडे कानातलं असलं तर कुणाकडे चैन, बाकी याच्या उपर कुणाकडे काहीही सोन्याचं असण्याची काही शक्यताच नव्हती. आणि यावरती अर्जुन म्हणतो, आणि हा तुकडा ना कानातल्याचा आहे ना चैनचा, त्यामुळे हे आश्रमातील कुणाचंही असण्याची काहीच शक्यता नाहीये. मला असं वाटतंय हा ना कोणत्या तरी पर्सला डेकोरेटिव्ह महागड्या पर्सचा असलेला तुकडा किंवा किंवा एखाद्या डेकोरेटिव्ह सँडलचा वगैरे असलेला तुकडा, किंवा आता चैतन्य बोलायला लागतो, किंवा सांगू का, कधी कधी ड्रेसच्या कफनीला वगैरे असे तुकडे असतात, म्हणजे असं मटेरियल वापरून तयार केलेले असतात. कदाचित हा त्याचा एखादा तुकडा असू शकतो. यावरती सायली म्हणते, हा कसलाही तुकडा असला तरी आश्रमातला हा कुणाचाच नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे हा आपल्याला पुरावा म्हणून नक्कीच वापरता येईल. हा तुकडा कशाचा तरी आहे, म्हणजे साक्षीचा असू शकतो किंवा अजून कोणाचा असू शकतो, तो आपल्याला इव्हिडन्स म्हणून वापरता येऊ शकतो. मग आता अर्जुन म्हणतो, हा तुकडा आपण इव्हिडन्स बॉक्समध्ये सध्या ठेवून देऊया आणि फक्त याच तुकड्यावरती आपण जर का विचार करत बसलो तर आपला वेळ असाच निघून जाईल आणि त्यामुळे आपल्याला आता दुसरे काही इव्हिडन्स मिळत आहेत का हे आपल्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला पाहिजे, कारण या एका तुकड्यावरती वेळ वाया घालवून चालणार नाही. यावरती सायली म्हणते, ठीक आहे सर, हा मी इव्हिडन्स बॉक्समध्ये तुकडा ठेवते. मग आता अर्जुन, सायली, चैतन्य तो तुकडा जे पोलिसांनी इव्हिडन्स बॉक्स दिलेला असतो त्या इव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवतात आणि पुन्हा एकदा सगळीकडे धुंडाळायला लागतात की कुठे काही पुरावा सापडतोय का दुसरा. अर्जुन म्हणतो, वेळ कमी आहे, त्यामुळे सगळे कानाकोपरे आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या पाहायला पाहिजेत आणि त्या कानाकोपऱ्यात कुठे काही अडकले का हे सुद्धा पाहायला पाहिजे. आणि आता तो सायलीला किचनमध्ये पाठवतो. सायली किचनमध्ये येते आणि किचनमध्ये पुरावे शोधण्याच्या ऐवजी सायलीचं मन मात्र जुन्या गोष्टींमध्ये रमतं. सायली तिकडची भांडी जी आपण वापरली आहे, ज्या भांड्यामध्ये थोडं थोडं का होईना जेवण बनवून सगळ्यांना वाढलंय, आपण कसे उपाशी राहिलोय, आपल्या मुलांनी अगदी जेमतेम अन्न खाऊन कसे दिवस काढलेत, हे सगळं सायलीला जसंच्या तसं आठवतं आणि ते सुद्धा आपल्या पण डोळ्यात पाणी येतं. कारण त्या एवढ्याशा भांड्यामध्ये एवढंसं जेवण करून त्या आश्रमातील मुलांना सायली आणि मधुभाऊ यांनी वाढवलेलं असतं, पण आज तेच आश्रम पणाला लागलेलं असतं. तीच मुलं दुसऱ्या अनाथ आश्रमामध्ये असतात, तीच मुलं निराधार व्हायला निघालेली असतात आणि त्याच मुलांना आधार देण्यासाठी सायली आणि मधुभाऊ हे झटत असतात. सायलीला कष्टामध्ये काढलेले दिवस आणि या सगळ्यामधून आश्रम कसं आपण टगून नेलं हे सगळं आठवत असतं. पण थोड्याच वेळात सायली भानावरती येते आणि पुन्हा एकदा आश्रमातील पुरावे दटून शोधायला लागते. स्वयंपाक खोलीत काही सापडते का, कुठे काही पडलंय का, हे सगळं शोधत असताना
अर्जुन सुद्धा अगदी कसून तपासणी करत असतो. डोळ्यामध्ये तेल आणून अर्जुन सुद्धा सगळीकडे पाहत असतो. सायलीला कप्पानी कप्पा माहिती असल्यामुळे प्रत्येक छुपं कपाट किंवा प्रत्येक ठिकाणी कुठे वस्तू ठेवलेली आहे, लपवून ठेवलेल्या, दडवून ठेवलेल्या अशा काही वस्तू, अशी काही ठिकाणं ही फक्त सायलीलाच माहिती असतात. ती ठिकाणं सायली वेळोवेळी शोधत असते. प्रत्येक वेळेला प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन आता सायली या सगळ्यामध्ये कुठे काय सापडते का हे पाहण्याचा प्रयत्न करत असते. पण एक एक पुरावा मिळण्यासाठी खूप वेळ जात असतो. आतापर्यंत सायलीला मिळालेला एक कागद आणि त्यानंतर अर्जुनला मिळालेला एक चमकणारा तुकडा, या पलीकडे अजूनही काहीही भेटलेलं नसतं. आता या सगळ्यामध्ये काही वस्तू न भेटल्यामुळे अर्जुन आणि सायली थोडेसे अस्वस्थ असतात आणि काही वस्तू सापडतायत का पाहत असतात. तोपर्यंत पोलीस बाहेर पहारा ठेवून असतात. म्हणजे आता बरोबर 3 वाजता या सगळ्यांना बाहेर काढायचं म्हणून टायमिंगचं पालन करताना पोलीस आणि कॉन्स्टेबल बाहेर तैनात असतात. त्यांना काही मदत लागली तर किंवा किंवा वेळेचं काही भान नाही राहिलं तर ती वेळ समजावून द्यायला कोर्टाच्या आदेशानुसार पोलीस बाहेर असतात किंवा तिसरी कोणती व्यक्ती आतमध्ये जाऊ नये यासाठी सुद्धा पोलीस दक्ष असतात. सगळ्या कार्यामध्ये पोलीस दक्ष असतात आणि इथून अर्जुन, सायली आणि चैतन्य बाहेर न जाता पुन्हा आत न येता फक्त आतमध्येच काम करतील याची पण ते काळजी घेत असतात. आणि इकडे सायली, अर्जुन आणि आता चैतन्य यांचं मात्र एक एक मिनिट महत्वाचा असतो. काहीही झालं तरी सुद्धा प्रत्येक मिनिटाला आपला प्रत्येक मिनिट वाया न जाता तो सत्कारणी लागला पाहिजे यासाठी प्रत्येक जण झटत असतं. तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी सांगत असते, प्रतिमा तू इतक्या दिवसानंतर आलीस ना, मला खूप आनंद झालाय. इतका वेळ तुझ्यासोबत घालवायला मिळालाय, मला खूप छान वाटले. यावरती मग मात्र इकडे आता कल्पना म्हणते, पूर्णाई तुम्हाला माहितीये का, प्रतिमाचं नवीन नवीन लग्न झालं होतं त्यावेळेला प्रतिमा सारखी सारखी इकडे यायची, आठवतंय तुम्हाला? म्हणजे त्यावेळेला आपण तिची किती थट्टा मस्करी करायचो. आपण तिला म्हणायचो, काय ग रविराज भाऊजी तुला त्रास देतात का, रविराज भाऊजी तुला छळतात का, म्हणून तू उठसूट माहेरी येतेस का, असं आपण तिला विचारायचो, माहिती आहे ना? यावरती पूर्णाजी म्हणते, हो ग मला सगळ्या गोष्टी आठवत आहेत. पण मुलगी सासरी गेल्यावरती आईला पडणारा हा प्रश्न आई नेहमीच विचारत असते, काय ग प्रतिमा आत्ता सुद्धा तू मला सांग ना, म्हणजे या सगळ्यामध्ये तुला तिकडे काही त्रास नाही आहे ना, तुला तिकडे अनकम्फर्टेबल नाही ना वाटत? यावरती आता प्रतिमा म्हणते, नाही पूर्णाई मला अनकम्फर्टेबल नाही वाटत, कारण तिकडे रविराज आहेत ना, रविराज माझी खूप काळजी घेतात. यावरती कल्पना म्हणते, बघितलं का पूर्णाई, इतक्या वर्षापूर्वी लग्न झाल्यानंतर पण ती हेच उत्तर द्यायची. आपण तिला विचारायचो की तुला तिकडे काही त्रास नाही ना, तुला तिकडे कोणत्याही प्रकारचं कम्फर्टनेस आहे ना सगळा, यावरती प्रतिमा हेच उत्तर द्यायची ना की रविराज आहेत तिकडे. आज पण ती हेच उत्तर देते. याचाच अर्थ रविराज भाऊजी त्यांची खूप काळजी घेत आहेत, तुम्ही नका बरं चिंता करू. यावरती अस्मिता म्हणते, हो हो मला तर असं वाटतंय की रविराज काका तेव्हा सुद्धा खूप रोमॅन्टिक असणार आहे आणि आत्ता सुद्धा खूप रोमॅन्टिक असणार आहे. तो प्रतिमात्याची जीवाच्या पलीकडे काळजी घेत असणार आहे, बरोबर ना प्रतिमात्या? प्रतिमा काहीच बोलत नाही. यावरती कल्पना म्हणते, प्रतिमा तिकडे रुळलीस ना तू, सगळं काही सुरळीत चालू आहे ना, असं म्हटल्यावर ती प्रतिमा होकारार्थी मान हलवते. पण तिच्या चेहऱ्यावरती कुठेतरी एक उदासीनता असते. सायलीपासून लांब गेल्याची ही उदासीनता असते. त्यावेळेला मध्येच तोंड घालत प्रिया म्हणते, हो तर, आणि बाबांइतकीच मी सुद्धा आईची काळजी घेते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, मी आईला एक क्षण एकटी सोडत नाहीये. माझं सुद्धा आईवरती खूप प्रेम आहे आणि आई सुद्धा हळूहळू माझ्यावरती खूप प्रेम करायला लागले. आम्ही दोघी जणी एकमेकींवरती खूप प्रेम करतो. हो नाही, मी तुझी काळजी घेते ना बाबांसारखीच. असं म्हणत प्रिया आता प्रतिमाकडे पावती मागायला लागते की मी तुझी काळजी घेते ना. पण प्रतिमा प्रतिमा प्रियाला अजिबात पसंत करत नसते आणि हे ती तोंडावरती दाखवत असते. कुठचंही लपवाछपवी प्रतिमाला करणं जमत नसतं. त्यामुळे प्रतिमा प्रियाच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छित नसते आणि ती डायरेक्ट सायलीचा विषय काढते. प्रतिमा सांगते, सायलीला यायला उशीर होईल का? यावरती आता इकडे कल्पना म्हणते, येईल ती, 3 वाजेपर्यंतचं टायमिंग आहे, त्यानंतर मग ती थेट घरीच येईल, तेव्हा तिची तुझी भेट होईल. तोपर्यंत पूर्णाजी सांगते, तू एक काम कर ना, तू एक काम कर, तू सायलीच्या रूम मध्ये जा. तू तसंही सायलीच्या रूम मध्ये गेलीच नाहीस ना एकट्या असताना, जा बरं सायलीच्या रूम मध्ये, सायलीची रूम तरी पाहून घे. असं म्हणत इकडे आता पूर्णाजी सायलीच्या रूम मध्ये प्रतिमाला पाठवत असते. त्यावरती प्रिया म्हणते, या दोघींनी काही विडाच उचललाय का?
या दोघींनी एकमेकीला जाणून घ्यायचं, एकमेकीचं बॉन्डिंग घट्ट करायचं. हा जणू विडाच उचललेला आहे. मला तर काही कळतच नाहीये की ह्या दोघींना वेगळं करायचं तर कसं करायचं. असं म्हणत प्रिया सांगते, तू सायलीच्या खोलीत चाललेस ना, चल वरती चढण्यासाठी पायऱ्या आहेत ना, त्यामुळे तू एकटी नाही जाऊ शकत. तर मी एक काम करते, मी सुद्धा तुझ्यासोबत येते आणि तुला सायलीच्या रूममध्ये घेऊन जाते. असं म्हणत प्रिया आता प्रतिमाला एकटी सोडायला तयार नसते आणि प्रतिमाची इच्छा नसताना सुद्धा प्रिया तिच्यासोबत सायलीच्या रूममध्ये जायला निघते. आणि पूर्णाजी म्हणते, जा प्रतिमा, तू सायलीच्या रूममध्ये थांब, तिची रूम बघ थोडा वेळ, सायली येईपर्यंत तिथे तुझा वेळ जाईल. असं म्हणत प्रतिमाला सायलीच्या रूममध्ये पूर्णाजी पाठवते. इकडे आता सायलीचं काम चालूच असतं. अर्जुन, सायली, चैतन्य प्रत्येक कोपरा ढुंढाळत कुठे काही मिळतंय का, कुठे काही भेटतंय का, हे सगळं पाहत असताना आता इकडे सायली विचार करते, थोडाच वेळ शिल्लक आहे, याच्यात अजून आपल्याला इव्हिडन्स नाही मिळाला तर काय करायचं. आणि त्याच वेळेला सायलीचं लक्ष तिकडे असलेल्या लादीच्या एका फटीमध्ये अडकलेल्या कागदाच्या तुकड्यावरती जातं. आणि त्यावेळेला सायली आता इकडे, अर्जुन सर लवकर इकडे या, इकडे काहीतरी आहे, असं म्हणत अर्जुनला बाहेर बोलवते. त्यावेळेला अर्जुन, चैतन्य आणि सायली तिकडे सगळेजण जमतात आणि लादीचा एक तुकडा फुटलेला असतो. त्या तुकड्यामध्ये एक म्हणजे त्या कागदाचा एक तुकडा जाऊन बसलेला असतो. सायली म्हणते, सर बघा ना, हे काय आहे ते, आणि हे बरेच दिवस इकडे अडकून पडले असं वाटतंय मला. यावरती अर्जुन म्हणतो, हो. आणि मग त्या आता मात्र लादीच्या फुटलेल्या तुकड्यामध्ये अडकलेला कागदाचा तुकडा किंवा ते व्हिजिटिंग कार्ड काढण्यासाठी अर्जुन प्रयत्न करतो आणि अगदी हळूहळू चैतन्य त्याला आता मोबाईलचा टॉर्च दाखवत हळूहळू ते कार्ड अडकलेलं काढण्यात येतं. ते कार्ड काढल्यावरती ते कार्ड म्हणजे कोणत्या तरी बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड असतं. अर्जुन ते कार्ड पाहतो आणि प्रीतीज बुटीक हे कोणत्या तरी बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड आहे. आणि कार्डाची अवस्था बघता दोन गोष्टी लक्षात येत आहेत. एकतर हे जुनं आहे, कदाचित 1.5 वर्षापूर्वी असू शकतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कार्डाची क्वालिटी लक्षात घेता कोणत्या तरी महागड्या बुटीकचं हे कार्ड आहे हे दिसतंय. यावरती मग मात्र सायली म्हणते, सर इतक्या महागड्या बुटीकचं कार्ड या आश्रमात कोणी आणणं शक्यच नाहीये, कारण आम्ही कुणीही या प्रीतीज बुटीकचं नाव पण ऐकलं नाही आणि इतक्या महागड्या बुटीकमधून कपडे घेण्याची काही शक्यता पण नाही, कारण आमचे कपडे तर कुसुमताई शिवायची, कुसुमताई हे कपडे शिवायची आणि आम्ही कुसुमताईने शिवलेलेच कपडे घालायचो. आश्रमातील प्रत्येक व्यक्ती, आम्हाला इतकं महागड्या ठिकाणी जाणं काही परवडायचं नाही. यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो, कळतंय का, प्रिया इकडे जायची का. यावरती सायली सांगते, म्हणजे प्रिया महागडे कपडे घालायची कधी मध्ये असे, पण ते ती विकत नाही घेऊ शकायची, ती तिच्या मैत्रिणीकडून जायची, मैत्रिणीकडून काही कपडे घ्यायची आणि ते घालायची, त्यामुळे प्रियाचं असणं शक्य नाही. यावरती मग मात्र आता इकडे चैतन्य म्हणतो, हे साक्षीचं असायचं असू शकतं, म्हणजे साक्षी या सगळ्यामध्ये खूप महागड्या गोष्टी वापरते आणि अशाच बुटीकमधून ती गोष्टी घेते, कोणत्याही साध्या बुटीक किंवा साध्या दुकानातून ती गोष्टी घेत नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, तुला आठवते का की तिने प्रीतीज बुटीकमधून कधी शॉपिंग केली होती. यावरती चैतन्य म्हणतो, तिचे कपडे महागडे असायचे, प्रत्येक वेळेला ते डिझायनरच असायचे, पण तरी या बुटीकमध्ये ती खूप शॉपिंग करायची ना, त्यामुळे याच बुटीकमध्ये ती गेली होती असं मला काही आठवत नाहीये. अर्जुन म्हणतो, पण तरी सुद्धा एक शक्यता नाकारता येत नाहीये की हे जुनं आहे, हे 1.5 वर्षापूर्वीचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपल्या लक्षात येते आहे की या सगळ्यामध्ये साक्षीचं हे कार्ड असण्याची शक्यता आहे. आपण याच्यावरचा पत्ता पाहिला तर तो पत्ता पनवेलचाच आहे, त्यामुळे हे बुटीक पनवेलमधलंच आहे. मग आता सायली म्हणायला लागते, सर जर का आपण त्या बुटीकमध्ये जाऊन साक्षी त्यांची रेग्युलर कस्टमर आहे ही गोष्ट सिद्ध केली तर कोर्टामध्ये आपण सिद्ध करू शकतो ना की साक्षी त्या रात्री इकडे आली होती म्हणून. यावरती अर्जुन म्हणतो, आपल्याला हे शक्य आहे, पण त्याआधी आपल्याला त्या बुटीकची व्हिजिट घ्यायला पाहिजे. त्या बुटीकची व्हिजिट घेऊन त्याच्यामध्ये साक्षी कधी, कुठे, कशी त्यांच्याकडे जायची किंवा काहीतरी नोंद असेल की त्यांनी साक्षीने त्या बुटीकमधून खरेदी केलेली आहे, हे ज्या वेळेला आपल्याला सापडेल ना, त्याच वेळेला आपल्याला या सगळ्यामध्ये साक्षी विरोधात मोठा पुरावा सापडेल. यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो, आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपल्याकडे काही मिनिटं शेवटची उरलेली आहेत. मग अर्जुन, सायली, चैतन्य ते व्हिजिटिंग कार्ड एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवतात
आणि चैतन्य अलर्ट करतो की आपल्याला याच व्हिजिटिंग कार्डवरती वेळ घालवून चालणार नाही. आपल्याला अजून काही मिनिटं आहेत, या मिनिटामध्ये प्रत्येक कोपरा न कोपरा ढूंढायला पाहिजे, जेणेकरून इथे आपल्याला अजून काहीतरी पुरावा सापडेल. मग प्रत्येक मिनिटाचा सत्कारणी उपयोग करण्यासाठी अर्जुन, सायली, चैतन्य आता मात्र पुन्हा एकदा आश्रमातील कानाकोपऱ्यात विखुरतात आणि प्रत्येक ठिकाणी मिळणारा पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मिळालेले 3 पुरावे असतात. सायलीला मिळालेला एक कागद, त्यानंतर एक मिळालेला तुकडा चमकदार, आणि आता तिसरं म्हणजे व्हिजिटिंग कार्ड. त्या पलीकडे अजून काही मिळतंय का हे पाहता पाहता अर्जुन, सायली बराच वेळ तिकडे घालवतात. पण आता मात्र वेळ होते ती आता 3 वाजण्याची. त्यामुळे 3 वाजल्यावरती त्यांचा आश्रमातला टायमिंग संपलेला असतो. आश्रमातला टायमिंग जरी संपला असला तरी 3 महत्त्वाचे पुरावे त्यांच्या हातात असतात आणि त्याच पुराव्यांची शहानिशा करण्यासाठी आता मात्र आश्रमाचा 3 वाजता निरोप घेऊन तिकडून तिघंजणं निघतात. तिघंजणं तिकडून निघाल्यावरती त्यांच्यासमोर एक वेगळं मिशन असतं. सगळ्यात पहिलं म्हणजे बुटीकचं व्हेरिफिकेशन करायचं. मग त्या प्रत्येक बुटीकवरचा पत्ता बघितल्यावरती अर्जुन म्हणतो, सगळ्यात पहिले आपण त्या प्रीतीज बुटीकमध्ये जाऊया, पण आपण हे सगळं करतोय याची वाच्यता कुठे कुठे करायची नाही. असं म्हणत इकडे अर्जुन आणि सायली प्रीतिक बुटीकचा पत्ता वाचत त्या बुटीककडे येतात. बुटीकमध्ये आल्यावरती तिथल्या आता जी मुलगी असते त्याला अर्जुन डायरेक्ट प्रश्न विचारतो की साक्षी शिकरे या तुमच्या रेग्युलर कस्टमर आहेत का? किंवा 1-1.5 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये साक्षी शिकरे यांनी तुमच्याकडून काही खरेदी केलंय का? तसं काही असेल तर त्याची बिलं वगैरे तुम्ही आम्हाला दाखवा. असं म्हणत अर्जुन आपण वकील असल्या आणि कोर्टाच्या संदर्भात काही गोष्टींची चौकशी करतोय असं त्या मुलीला सांगते. ती मुलगी विचारात पडते की साक्षी शिकरे, आता मात्र साक्षी शिकरे या आश्रमात इथे मिळालेल्या कार्डमुळे पकडली जाणार असते. आणि इकडे आता साक्षी शिकरे या बुटीकमध्ये येते. त्याचा पुरावा ही आता बुटीकची मालकीण काय देणार, कसं देणार, अर्जुनला कोऑपरेट कसं करणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.